शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षफुटीनंतर शिवसेना पक्षाची दुसऱ्यांदा नाचक्की झाली आहे. विधानसभेत जिल्ह्यात सर्वाधिक 6 आमदार निवडून आणत मोठा पक्ष ठरलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला हे मोठेपण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र टिकवता आले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद संजय शिरसाट यांच्याकडे संदीपान भुमरे यांच्या रूपाने मराठवाड्यातील महायुतीचा एकमेव खासदार, शिवसेनेचा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय गेम फिरवण्यात पटाईत असलेला अब्दुल सत्तार यांच्यासारखा आमदार असताना झडपी निवडणुकीत पक्षाची नाचक्की झाली. पक्षांतर्गत गटबाजी सगळी पदं आपल्याच मुलामुली, पुतण्या आणि नातेवाईकांना मिळावी या नेत्यांच्या स्वार्थी राजकारणाने पक्षाची अवस्था घरकाना घाटका अशी झाली आहे. याउलट भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वैयक्तिक मतभेद, पक्षातील गटबाजी, नाराजीचा परिणाम कुठेही पक्षावर मिळणाऱ्या सत्तेवर होणार नाही याची काळजी घेतली. परिणामी शिंदेंच्या शिवसेनेतील स्वतःला धुरंधर समजणाऱ्या नेत्यांच्या खिळी धुळीत मिळत भाजपने अध्यक्ष उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आणत जिल्हा परिषदेवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले. भाजपला मिळालेले हे यश त्यांच्या सुनियोजित राजकीय खिळीपेक्षाही शिवसेनेतील स्थानिक नेत्यांच्या एकमेकाच्या तंगड्या घालण्याच्या राजकारणाचे म्हणावे लागेल. महापालिका निवडणुकीत मुलगा मुलीला नगरसेवक केल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या दोघांपैकी एकाला उपमहापौर करण्यासाठी फिल्डिंग लावली. पण जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमहापौर पदासाठी आपली उमेदवारी फिक्स करून आणली. जिल्हाप्रमुखाकडून मात खायला लागल्याने शिरसाट यांच्या या सगळ्या प्रक्रियेकडे शिरसाट दूरच राहिले. जिल्हा परिषदेची सगळी सूत्र खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे या पिता पुत्र आणि शेवटच्या क्षणी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हाती दिली गेली. भाजपसोबत युती असली तरी पहिले 2.5 वर्ष अध्यक्षपद हे आपल्या घरात म्हणजेच पुतण्या शिवराज भुमरेला मिळावे यासाठी खासदार आमदारांनी आग्रह धरला. त्यासाठी युती पणाला लावली तर तिकडे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलाचे काही जमते का याची चाचपणी करत या बंडाला हवा दिली. पहिली 2.5 वर्षे अध्यक्षपद भाजपला दिल्यानंतर द्यायला तयार नाही हे लक्षात आल्यानंतर थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांना गळाला लावून सत्ता, अध्यक्ष, उपाध्यक्ष व महत्त्वाची सभापतीपद राखण्याचे प्रयत्न सुरू झाले. स्थानिक पातळीवर सगळं जमलं असं चित्र निर्माण करून या खेळीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संमती मिळावी, मग सुरू झाला सहलीचा प्रवास. पण भाजपच्या स्थानिक धूर्त नेत्याने हे आधीच हेरले होते. भाजपचे मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, माजी खासदार भागवत कराड यांनी या सगळ्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. शिवसेनेशिवाय अध्यक्ष उपाध्यक्ष कसा होऊ शकतो याचे गणित त्यांच्यासमोर मांडले. मग फडणवीसांनी शिंदेंना शिवसेनेची खोड मोडण्यासाठी परवानगी दिली. पुढची मोहीम सावे बंब या जोडीने फत्ती केली. मग शिवसेनेच्या नेत्यावर हात चोळत बसण्याची वेळ आली. मग केसाने गळा कापला, विश्वासघात केल्याची भाषा सुरू झाली. या सगळ्या घडामोडीवरून एकच सिद्ध होते की आजही राजकीय पटलावर भाजप हा शिवसेनेला वरचढ आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला हळूहळू पोखरत भाजपने आता पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपने शिवसेनेला धोबीपछाड दिली आहे. याला शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व, पालकमंत्री, खासदार आणि जिल्ह्यातील आमदारही तितकेच जबाबदार आहे असे म्हणले तरी चुकीचे ठरणार नाही. तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.